जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 287. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रपंचामध्ये एखादं कार्य करायचं असेल कोणत्याही प्रकारचं, तर आम्ही ते कार्य कोणत्या मार्गानं गेल्यानंतर करणं सोपं होईल, कोणत्या मार्गानं गेल्यानंतर त्या कार्यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही किंवा कमीत कमी येईल, आणि कोणत्याही इतर फापट पसाऱ्याशिवाय केवळ ती ध्येय सिद्धी आम्ही कशी करू शकू याचा विचार करतो. त्यासाठीच पूर्ण प्रयत्न करतो. जसं एखादा विद्यार्थी जर परीक्षा देणार असेल तर जो परीक्षेचा विषय आहे त्याच संबंधी तो अभ्यास करतो, त्याचीच वरचेवर उजळणी करतो आणि त्यामध्येच स्वतःला पारंगत कसं करता येईल हे विविध मार्गांनी करत राहतो. पण तो विषय सोडून इतर कोणत्या गोष्टीमध्ये तो मन घालत नाही. हे जसं खरं तसं परमार्थ मार्गामध्ये आम्हाला संत सांगतायत. आणि इथं आपण जे काकभुशुंडी कथानक उत्तरकांडामध्ये बघतोय त्याचा मुख्य गाभाच हा आहे की ज्या चित्तलयासाठी आणि जीवाच्या उद्धारासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात या मार्गावर, तो मार्ग तुम्हाला तेव्हाच सोपा होईल ज्या वेळेला तुम्ही एका ठराविक मार्गानं अनंत काळ चालण्याबद्दल मनाशी निश्चय कराल. प्रभूंनी, भगवंतांनी गीतेमध्ये जी निश्चयात्मिका बुद्धी सांगितली, ती निश्चयात्मिका बुद्धी मुख्यतः या मार्गामध्ये एका मार्गावर टिकून राहण्याबद्दलचा निश्चय या दृष्टीनं सुद्धा आहे. हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. कारण जोपर्यंत आमचा मनाचा चंचलपणा आणि चित्तविक्षेप या दोन्ही गोष्टी मनाच्या मलिनतेमुळे आलेल्या जात नाहीत, तोवर आम्ही एका मार्गावर एका सद्गुरूंप्रती भगवत चरणाशी अनन्य राहू शकत नाही. आणि मग आम्ही प्रपंचातलं जसं एखादं कार्य आम्ही जर हॅफेझार्डली केलं, कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता केलं, तर कसं उद्दिष्टापर्यंत पोहोचायला वेळ लागतो किंवा ते उद्दिष्ट पूर्तीमध्ये अनेक बाधा येतात किंवा ती उद्दिष्टपूर्ती होतच नाही, तसंच परमार्थ मार्गामध्ये होतं असं आम्हाला काकभुशुंडींनी मागच्या भागामध्ये समजावलं. की कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी आजच्या काळाला ज्ञानमार्ग हा तितकासा उपयोगी नाही. कारण तुम्ही तुमच्या चित्ताचा विक्षेप हा पूर्णपणे शमवू शकत नाही या जगाच्या जगरहाटीमध्ये राहून. आणि त्यामुळे भक्तीचं श्रेष्ठत्व सांगून त्यांनी शेवटी आम्हाला सांगितलं की जर रघुनाथांची भक्ती केली तर मात्र ज्या मुक्तीसाठी ज्ञानमार्ग आचरायचा ती मुक्ती तुमच्या पाठीशी लागेल तुमची इच्छा नसताना. कारण जो भक्तिमार्गी आहे त्याला मुक्तीची इच्छा असूच शकत नाही. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, धर्मो प्रोज्झित कैतवः, की तुम्ही त्या मुक्तीची इच्छा सोडेपर्यंत तुम्ही भागवत वाचण्याच्या पठणाचे अथवा त्याच्या चिंतनाचे अधिकारीच होऊ शकत नाही. म्हणजे एकंदर भक्तीचे अधिकारी होण्यासाठी आम्हाला मुख्यत्वे करून या सगळ्याचा सोस टाळावा लागतो. जसं आपण गीतेच्या बाबतीत बघितलं काही भागांच्या पूर्वी, की शेवटच्या अध्यायात जे गुह्यतम ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, हे शरणं व्रज होण्यासाठी केवळ एक मार्ग निश्चित करून त्यावरून चालणं अभिप्रेत आहे भगवंतांना. आणि म्हणून असं म्हटलं जातं की त्या गीतेच्या शेवटच्या अध्यायातल्या त्या श्लोकानंतर खरं भागवत सुरू होतं. म्हणजे गीता संपल्यावर भागवत सुरू होतं, भागवतानंतर गीता येत नाही. कारण गीतेतले इतर योग भागवतामध्ये निषिद्ध मानलेले आहेत एक प्रकारे. जर भक्ती मार्गानं चालायचं असेल
तर भागवतामध्ये सांगितलेला भक्तियुक्त प्रेमयुक्त असाच मार्ग चालावा लागतो सद्गुरु कृपेनं. आणि मग तो एकदा चालायला लागल्यानंतर इथं काकभूषुंडी म्हणतात तसं तुम्ही तो सोडणारच नाही, शक्यच नाही. म्हणजे भक्तीनं मिळणारा आनंद हा इतर कोणत्याही मार्गात मिळूच शकत नाही. मग तुम्ही कितीही आत्मानात्म विचारी असा, कितीही तुमच्यामध्ये वैराग्य असो, अर्थात भक्तीला ज्ञानपूरक असू शकतं. म्हणजे ज्ञानमार्गातलं जे साधन चतुष्टय सांगितलं ते भक्तीला पूरक असू शकतं, पण ज्ञानाची त्याला गरज आहे असं नाही. म्हणजे त्या पूरक गोष्टींची गरज आहे अशी नाही. भक्ती स्वयंफलरूप आहे सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यामुळे इथे आता तुलसीदास पुन्हा आम्हाला ज्ञानभक्तीबद्दल सांगतायत, गरुडांच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. काय म्हणतायत बघूया. म्हणाले, जिमिथल बिनु जल रही न सकाई, कोटि भांति को करई उपाई, तथा मोक्ष सुख सुनुख गराई, रही न सकई हरि भगति बिहाई. अस विचारी हरि भगत सयाने, मुक्ति निरादर भगति लुभाने, भगति करत बिनु जतन प्रयासा, संस्कृति मूल अविद्या नासा. म्हणतायत कितीही उपाय केले तरी जमीन खाली असल्याशिवाय पाणी साठून राहू शकतं का? त्याप्रमाणे मोक्ष सुखसुद्धा श्री हरींच्या भक्तीशिवाय राहू शकत नाही. असा विचार करून जे हरिभक्त आहेत ते भक्तीवर लुब्ध असतात आणि मुक्तीचा निरादर तिरस्कार करतात. आणि भक्ती केल्यानंच या जन्ममृत्यूरूपी संसाराचं मूळ जी आहे अविद्या, ती सुद्धा काहीही प्रयत्न आणि परिश्रमाशिवाय आपोआप नष्ट होते. कशी नष्ट होते सांगितलंय? कशी अविद्या नष्ट होते? भक्तीमुळे. भोजन करिया तृप्ति हित लागी, जिमिसो असन पचवै जठरागी, असी हरि भगति सुगम सुखदाई, को अस मूढन जाहि सुहाई. अविद्या परिश्रमाशिवाय अशी नष्ट होते ज्याप्रमाणे तृप्तीसाठी भोजन केलं जातं आणि ते भोजन आपण प्रयत्न कोणताही न करता सुद्धा जठराग्नी आपणहून पचवून टाकतो. त्यामुळे म्हणतायत असं परम सुख देणारी हरिभक्ती ज्याला आवडत नाही तो त्याच्या इतका मूर्ख कोण असेल. को असं मूढ न जाही सोहाई. त्यामुळे हा संसाररूपी समुद्र तरुण जाण्यासाठी काय करणं जरूर आहे? सेवक सेव्य भाव बिनु भवन तरी उरगारी, भजहु राम पद पंकज अस सिद्धांत विचारी. जो चेतन कह जड करई, जड ही करई चैतन्य, अस समर्थ रघुनायक ही भजहि जीव ते धन्य. आहा, काय सुंदर. म्हणाले, हे गरुडा, मी सेवक आहे आणि भगवान माझे स्वामी आहेत. या भावनेशिवाय हा संसाररूपी समुद्र तरुण जाणं शक्यच नाही. आणि या सिद्धांताचा विचार कर आणि केवळ श्री रामचंद्रांच्या चरणकमलांचं भजन कर. कसे आहेत माझे रघुनाथ? जे चेतनाला जड करतात आणि जडाला चेतन करतात, अशा समर्थ श्री रघुनाथांना जे जीव भजतात ते धन्य होत, नाही का? त्यामुळे का बरं आम्ही मुक्तीसाठी प्रयत्न करायचा? केवळ रघुनाथांचा आश्रय हा पुरेसा नाही का? त्यांच्या प्रेमाचा लेप पुरेसा नाही का? त्यांचं नामस्मरण भजन यातला आनंद पुरेसा नाही का? असं संत आम्हाला विचारतात. आणि आता पुन्हा भक्तीबद्दल सांगतात. काय पहा, काकभूषुंडी असे भक्त आहेत ज्यांना भक्तीबद्दल सांगताना थांबवता येत नाही स्वतःला. म्हणाले,
कहिउ ज्ञान सिद्धांत बुझाई, सुनहु भगति मनि कई प्रभुताई। राम भगति चिंता मनि सुंदर, बसई गरुड़ जाके उर अंतर। परम प्रकाश रूप दिन राती, नहीं कछु चाहिए दिया घृत बाती। आहा, मोह दरिद्र निकट नहीं आवा, लोभ बात नहीं ताहि बुझावा। प्रबल अविद्या तम मिट जाई, हारहि सकल सलभ समुदायी। खल कामादि निकट नहीं जाही, बसई भगति जाके उर माही। गरल सुधा सम अरिहित होई, तेहि मनि बिनु सुख पावन कोई। व्यापहि मानस रोगन भारी, जिन्हके बस सब जीव दुखारी। राम भगति मनि उर बस जाके, दुख लवले सन सपने होता के। चतुर शिरोमणि तेई जग माही, जे मनि लागी सुजतन कराही। सो मनि जदपि प्रगट जग अहई, राम कृपा बिनु नहीं को लहई। सुगम उपाय पाइबे केरे, नरहत भाग्य देहि भट भेरे। सांगतायत इथवर मी तुला ज्ञानाचा सिद्धांत समजावून सांगितला. आता भक्तिरूपी रत्नाचा महिमा ऐक गरुडा. श्रीराम भक्ती हा सुंदर चिंतामणी आहे. अशी ही चिंतामणी ज्याच्या हृदयामध्ये वसते तो रात्रंदिवस स्वतःच परमप्रकाश रूप असतो. आणि असा हा चिंतामणी रूपी प्रकाश, त्याला ना दिवा लागतो, ना तूप लागतं, ना वात लागते, काहीही लागत नाही. ज्ञानमार्गामध्ये सांगितलं ना, कसला दिवा, कसली वात, कसलं तूप, बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाही का. इथं ते काहीच लागत नाही, कारण अशा या भक्तिरूपी रत्नाचा एकतर स्वाभाविक प्रकाश असतो. आणि कसा आहे तो रत्नदिवा, तर मोहरूपी दारिद्र्य जवळ सुद्धा फिरकत नाही, कारण हे रत्न स्वतःच धनरूप आहे. आहा, काय लिहिलंय तुलसीदासांनी. पायोजी मैने राम रतन धन पायो म्हणाले आमच्या मीराबाई. स्वतः धनरूप असल्यामुळे मोहरूपी दारिद्र्य जवळ फिरकेल कसं. ज्ञान मार्गामध्ये सांगितलं ना त्यांनी की मोहाचा धोका आहे प्रत्येक स्टेपवर, पण हे धनच असं परम भाग्यशाली आणि श्रीमंत आहे, स्वतःच धनरूप आहे. कुबेराला कधीतरी मोह होईल का धनाचा, तसं म्हणतायत. ह्या नामरूपी भक्तिरूपी रत्नामुळे लोभरूपी वारा त्या रत्नरूपी दिव्याला विझवू शकत नाही. अविद्येचा प्रबळ अंधकार नाहीसा होतो त्याच्या प्रकाशानं. मद मोह इत्यादी पतंग कीटक जळून जातात त्यामध्ये. आणि ज्याच्या हृदयामध्ये भक्ती राहते त्याच्याजवळ काम क्रोध लोभ फिरकत सुद्धा नाही. ते दुष्ट त्याच्यासाठी विषसुद्धा अमृत आणि शत्रू हे मित्र बनतात. प्यायला ना विषाचा प्याला आमच्या मीराबाईनं, अमृतच झालं ते नाही का. कशामुळे? ह्या भक्तिरूपी सिद्धीमुळे. भक्ती हीच सिद्धी आहे. त्यामुळे म्हणतायत शत्रू मित्र बनतात. या रत्नाशिवाय कधीच कुणाला सुख मिळत नाही. व्यापही मानस रोगन भारी. ज्या मोठमोठ्या मानसिक रोगांमुळे सर्व जीव दुःखी आहेत ते रोग त्याला व्यापत नाहीत. फार मोठी गोष्ट आहे पहा ही. हे असं असताना का बरं आम्ही इतर मार्गांच्या भानगडीत पडावं नाही का. अनेकदा वाटतं की साधन हे आनंद देण्यासाठी झालं पाहिजे. अनेकदा आम्हाला साधनाचं ओझं वाटतं. ते वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय म्हणून जागं व्हावं आपण.
साधन हे आनंद देण्यासाठी, केवळ काही ती सिद्धी आनंददायक आहे, उद्दिष्ट डेस्टिनेशन आनंददायक आहे असं नाही. मुख्यतः भक्ती मार्गामध्ये. ज्ञानमार्गामध्ये कसं आहे की आनंद प्राप्ती शेवटच्या घटकेला होणार आहे. हे सर्व साधन चतुष्टय बाणून, वैराग्य बाणून, त्यातून तावून सुलाखून निघून तप होऊन मग ती आनंद प्राप्ती दुःख निवृत्तीनंतर ती सुद्धा भगवत कृपेनं त्या क्षणी शरणागती आली तर होणार आहे. पण भक्ती मार्गामध्ये तसं नाही. भक्ती मार्गामध्ये सद्गुरूंचं नाम मिळता क्षणी खरं तर तो जीव आनंद रूप झाला. हे ज्याला कळलं त्याच्यासाठी नामस्मरणाचं साधन हे नित्य आनंददायक होतं. प्रत्येक नाम हे त्या अंतिम आनंदाचं प्रतीक म्हणून आम्हाला दाखवणारं ठरतं. मग आम्हाला कुठल्या तरी उद्दिष्टापर्यंत पोहोचून तो आनंद मिळवायचा आहे हे उरत नाही. प्रत्येक नामामध्ये सद्गुरूंची ती अंतिम कृपा दिसायला लागते. आणि म्हणून इथं सांगतायत की त्या मानसिक रोगांमुळे जीव दुःखी होतात, ते रोग त्याला व्यापत नाहीत. कसं शक्य आहे? ज्या मनामध्ये नाम भरून आहे, म्हणजेच भगवंत भरून आहेत, म्हणजेच सद्गुरुरूपी स्वप्रकाश अखंड भरून आहे, त्या हृदयामध्ये, त्या मनामध्ये मानसिक रोग येतील कसे? मानसिक रोग आम्हाला सतावत आहेत याचाच अर्थ आमचं मन अजून कुठंतरी दुसऱ्या आश्रयाला आहे, केवळ नामाश्रयाला, केवळ सद्गुरूंच्या आश्रयाला नाही. आणि जोवर अपूर्णाचा आश्रय आहे तोपर्यंत रोग पछाडणारच. पूर्ण निरोगी मन हवं असेल, शरीराचा संबंध नाही, जर निरोगी मन हवं असेल तर नामस्मरणरूपी भक्ती मार्ग याला पर्याय नाही. आणि म्हणून इथं सांगतायत की रामभक्तिरूपी रत्न ज्याच्या हृदयात असतं, स्वप्नात सुद्धा त्याला लेशमात्र दुःख होत नाही. आणि म्हणून या भक्तिरूपी रत्नासाठी जे प्रयत्न करतात तेच या जगामध्ये चतुर लोक होत. जरी हे रत्न जगामध्ये प्रत्यक्ष आहेच, पण राम कृपा बिनु नाही को उलहई. श्रीरामांच्या कृपेशिवाय कुणाला ते मिळू शकत नाही. ते मिळवण्याचा उपायसुद्धा सुगम आहे, पण भाग्यहीन मनुष्य तो सोडून देतात. जे करायला पाहिजे ते करत नाहीत, श्रीरामांना सद्गुरूंना शरण जात नाहीत. हे इथं सांगतायत. कसं मिळेल आता ते रत्न सांगतायत. म्हणाले, पावन पर्वत वेद पुराणा, रामकथा रुचिरा करनाना, मर्मी सज्जन कुसुमती कुदारी, ज्ञान विराग नयन उरगारी, भाव सहित खोजई जो प्राणी, पाव भगति मनी सब सुख खानी, मोरे मन प्रभु अस विश्वासा, राम ते अधिक राम करदासा. आता मूळ मुद्द्यावर आले तुलसीदास आमचे. नाही का? म्हणतायत वेद पुराण हे पवित्र पर्वत आहेत आणि श्रीरामांच्या चरित्रकथा लीला या त्या पर्वतावरच्या सुंदर अशा खाणी आहेत. बरं का? संत सत्पुरुषच या खाणींचं रहस्य जाणतात आणि सुंदर योग्य युक्त बुद्धी ही ती खाण खोदण्यासाठी कुदळ आहे म्हणतायत. ज्ञान वैराग्य हे दोन त्याचे नेत्र आहेत. बरं का? ज्ञान म्हणजे इथे विवेक या अर्थाने आहे की विवेक पाहिजे, काय योग्य आहे माझ्या मार्गासाठी, काय अयोग्य आहे याचा विवेक. आणि वैराग्य साहजिकच आहे की लौकिकापासून विराग आला तरच भक्तिमार्गामध्ये अनुराग येईल. त्यामुळे हे दोन त्याचे नेत्र आहेत. आणि अशा रीतीनं जो जीव प्रेमानं भावसहित जो शोधतो त्याला सर्व सुखांची खाण असलेलं हे भक्तिरूपी रत्न सापडतं. आणि ते सापडतं कशामुळे? तर माझ्या मनातल्या विश्वासामुळे. माझा असा विश्वास आहे हे प्रभो की श्रीरामांचे दास हे श्रीरामांपेक्षा मोठे आहेत. राम ते अधिक राम करदासा. संबंध रामचरित मानस यावर आधारित आहे. खरं तर प्रत्येक भक्तामध्ये ही चौपाई आम्हाला दृग्गोचर होते. अनेक ठिकाणी आपण बघितलं
भरताच्या चरित्रात, लक्ष्मणांच्या चरित्रात, आमच्या सुभद्रा मातेच्या चरित्रात, कौसल्याच्या चरित्रात, सीता मातेच्या आणि पार्वती मातेच्या चरित्रात तर प्रश्नच नाही, ते एकरूपच आहेत. आमच्या हनुमंतांच्या चरित्रात शक्य आहे का त्यांच्या भक्तीशिवाय रामभक्ती मिळणं? शक्य आहे का? म्हणून रामांचे दास रामांपेक्षा श्रेष्ठ आहेत. का बरं? कारण श्रीराम भक्ती श्रीराम प्रदान करू शकत नाहीत. त्यांचे भक्त जे सद्गुरू रूपानं अवतरित होतात तेच आम्हाला श्रीराम भक्ती देऊ शकतात. म्हणून राम ते अधिक राम कर दासा. हे ज्याला कळलं त्याची ती चिज्जड ग्रंथी सुटलीच. हे कळणंच महत्त्वाचं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आमची झटापट चालते. मग आम्हाला त्याचं ओझं होतं. ते ओझं पूर्णपणे नाहीसं करण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूंच्या चरणाशी सर्व वाहणं आणि ते सांगतील त्या मार्गामध्ये निश्चिंतीनं प्रेमानं निरीच्छ होऊन राहणं. त्यामुळे सांगतायत आता कसे आहेत हे संत, रामांचे दास आहेत कसे? राम सिंधू घन सज्जन धीरा, चंदन तरु हरि संत समीरा, सब कर फल हरि भगति सुहाई, सोभिनु संतन काहू पाई. हळूहळू या उत्तरकांडाच्या शेवटाला आपण येतोय आणि हा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये इतक्याच उपाया, इतके दोहे हे सुप्रसिद्ध असे आहेत जे आपण अनेकदा ऐकलेले असतात. त्याचा समावेश या उत्तरकांडामध्ये आहे. जसं म्हटलं उत्तरकांड हे सार आहे, सारभूत श्रीरामचरित्र. त्याच्यातून काय घ्यायचं, काय टाकायचं या सर्व गोष्टी या कांडामध्ये असल्यामुळे यामध्ये अनेक चौपाया तुलसीदासांनी ज्या घातल्या आहेत त्यांचं महत्त्व खूप आहे. त्यामधलीच ही अशी एक चौपाई आहे की श्रीराम हे समुद्र आहेत आणि संत जे आहेत ते धीर असे सत्पुरुष आहेत, ते मेघ आहेत. म्हणजे त्या समुद्राच्या पाण्याचीच वाफ होऊन मेघ झालेत ते संत सत्पुरुष आणि त्याच्यातून पुन्हा मेघ रूपानं जलधारांचा वर्षाव होऊन त्या समुद्राला मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला त्या मेघरूपी संतांचेच पाय धरणं आवश्यक आहे. पुढे म्हणाले श्रीहरी चंदनाचे वृक्ष आहेत तर संत हे पवन आहेत. चंदनाचा वृक्ष आहे पण जर वारा नसेल तर त्याचा सुगंध आमच्या नासिकेपर्यंत पोहोचतो का? तर नाही. त्यामुळे श्रीहरी चंदनाचे वृक्ष आहेत पण ते सत्रूप आहेत ना. त्यांना चित्रूप आणि आनंदरूप आणि सगुणामध्ये आणलं कुणी? आमच्या संतांनी. त्यामुळे म्हणतायत संत हे पवन आहेत जे त्या चंदनाच्या वृक्षाचा सुगंध आमच्यापर्यंत पोहोचवतात. संत महिमा, संत स्तवन जो समास आहे दासबोधातला समर्थांचा, न भूतो न भविष्यती असं वर्णन आहे संतांचं. त्यामध्ये प्रत्येक ओवी ही इतकी चपखल आणि इतकी आम्हाला संतांमुळे आम्हाला जी समृद्धी लाभते त्याची ओळखण करून देणारी आहे. त्याप्रमाणे इथे सुद्धा सांगतायत की असे संत आहेत आणि सर्व साधनांचं फळ जे आहे सुंदर काय फळ आहे? हरिभगती सुहाई. अतिशय सुंदर अशी हरिभक्ती हेच सर्व साधनांचं फळ आहे. पण सो बिनु संत न काहू पाई. संतांशिवाय कुणालाही ते आजवर मिळालेलं नाही. आणि म्हणून अस बिचारी जोई कर सतसंगा, राम भगती तेही सुलभ बिहंगा. ब्रह्म पयोनिधी मंदर, ज्ञान संत सुर आही, कथा सुधा मथी काढही, भगती मधुरता जाही. हे लक्षात घेऊन जो संत संगती करतो हे गरुडा त्यालाच श्रीरामांची भक्ती सुलभ असते. वेद हे समुद्र आहे, ज्ञान मंदराचल आहे आणि संत हे देव आहेत. देव त्या वेदरूपी समुद्राचं मंथन करून कथारूपी अमृत त्यातून काढतात. त्यामध्ये भक्तिरूपी माधुर्य वसत असतं म्हणतायत. भगती मधुरता जाही. आणि पहा बरं, ज्ञानाला मंदराचल म्हटलंय म्हणजे ज्ञानाचा टेकू आवश्यक आहे. म्हणजे जे ज्ञान आम्हाला नको, साधन चतुष्टय आम्ही काही करणार नाही, वाटेल तसं वागू आणि भक्ती करू.
म्हणजे भक्ती सिद्ध होत नाही हे सुद्धा इथे तुलसीदासांनी प्रत्येक चौपाईमध्ये ज्ञानाचा टेकू घातलाय पहा. ज्ञान हे साधन म्हटलंय भक्तीसाठी सुद्धा एक प्रकारे, म्हणून भक्ती श्रेष्ठ नाही का. कारण भक्ती सिद्ध होण्यासाठी ज्ञानाचं टेकू म्हणजे काय की त्याचं जे साधक बाधक जे सांगितलं ना की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्यही सांभाळावी. ती पथ्य जी आहे ती ज्ञान प्राप्तीसाठीची म्हणजे सारासार विवेकाची पथ्य आहेत आणि ती पाळून जो या मार्गामध्ये राहतो त्याला ते भक्तिरूपी माधुर्य गवसतं. आणि पुढे सांगतायत बिरती चर्म असी ज्ञान मद लोभ मोह रिपुमारी जय पायी सो हरि भगती देखु खगेस बिचारी. वैराग्यरूपी ढालीनं स्वतःचा बचाव करत आणि ज्ञानरूपी तलवारीनं मद लोभ मोहरूपी वैऱ्यांना मारून जी विजय मिळवते ती हरिभक्तीच होय. म्हणजे हरिभक्ती मागं वैराग्य येतं, हरिभक्ती मागे ज्ञान येतं हे सुद्धा इथं सांगितलं. याचा विचार करून बघ म्हटलंय, म्हणजेच यावर चिंतन कर की हरिभक्ती मागे ते वैराग्य येईल ज्यानं तुम्हाला मोहरूपी अंधकारापासून दूर राहण्यासाठी ढालीसारखा त्याचा उपयोग होईल आणि ज्ञानरूपी तलवार जी हरिभक्तीमुळे प्राप्त होईल त्यानं मद लोभ मोह या वैऱ्यांना मारून तुम्ही विजय मिळवाल हे सांगितलं. आणि अशा रीतीनं भक्तीबद्दल सांगितल्यानंतर आता आमचे खगराऊ गरुड महाराज काय म्हणतात पहा. गरुडांना काकाभूषणच्या समोर किती घेऊ आणि किती नको असं झालं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न अजूनही आहेतच, पण प्रश्न म्हणजे केवळ चिकित्सा म्हणून प्रश्न नव्हेत, तर ते सर्व आमच्यासारख्यांना समजण्यासाठी म्हणून विचारलेले प्रश्न, जगदहितासाठीचे प्रश्न असं त्यांचं स्वरूप आहे. त्यामुळे म्हणतायत पुनि सप्रेम बोले खगराऊ जौ कृपाल मोहि ऊपर भाऊ नाथ मोहि निज सेवक जानी सप्त प्रश्न मम कहु बखानी प्रथम ही कहु नाथ मति धीरा सब ते दुर्लभ कवन शरीरा बड़ दुख कवन कवन सुख भारी सो संक्षेप ही कहु बिचारी संत असंत मरम तुम जानहु तिनकर सहज स्वभाव बखानहु कवन पुण्य श्रुति विदित विशाला कहु कवन अघ परम कराला मानस रोग कहु समुझाई तुम सर्वज्ञ कृपाधिकाई तात सुनहु सादर अति प्रीति मैं संक्षेप कहूँ यह नीति. पक्षीराज गरुड प्रेमानं म्हणतायत, हे कृपाळू, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर हे स्वामी मला आपला सेवक समजा आणि माझ्या 7 प्रश्नांची उत्तरं मला सांगा. हे नाथ, प्रथम मला हे सांगा की सर्वात दुर्लभ शरीर कोणतं आहे, मग सांगा सर्वात मोठं दुःख कोणतं, त्यानंतर सांगा सर्वात मोठं सुख कोणतं, हे सुद्धा मला थोडक्यात सांगा. संत आणि असंत यांचं मर्म तुम्ही जाणता तेव्हा त्यांच्या स्वभावाबद्दलही मला सांगा. त्यानंतर मला सांगा श्रुतींमध्ये वेदांमध्ये प्रसिद्ध असं सर्वात महान पुण्य कोणतं आहे आणि महाभयंकर पाप सर्वात मोठं कोणतं आहे हेही सांगा. आणि मानसिक रोग कोणते हे मला समजावून सांगा. असे हे 7 प्रश्न गरुडांनी काकभूषुंडींच्या समोर उपस्थित केलेत. आता म्हणतायत तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुमची माझ्यावर फार कृपा आहे, त्यामुळे मला हे सांगा. काकभूषुंडी म्हणतायत, हे तात, प्रेमानं आणि आदरानं ऐकावं ही नीतीची तत्व थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता काकभूषुंडी उत्तरं देत आहेत या 7 प्रश्नांना.
फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये फारसं निरूपण करण्याजोगं किंवा जास्त विस्तार करण्याजोगं नाही, कारण सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त या प्रश्नांची उत्तरं म्हणून त्याचं महत्त्व आहे आणि त्यानुसार आचरणाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे आपण ह्या सर्व चौपाय एकत्र वाचूयात आणि मग त्याचा भावार्थ बघूया. काका भुशुंडी सांगतायत, नरतम सम नहि कवनियु देहि, जीव चराचर जाचत तेहि, नरक स्वर्ग अपवर्ग निसेनी, ज्ञान विराग भगति शुभ देनी, सो तनु धरि हरि भजहि जे नर, होहि विषय रत मंद मंदतर, काच किरीच बदले तेलेही, करते डारी परस मनी देही, नहीं दरिद्र सम दुख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही, पर उपकार बचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया, संत सहहि दुख परहित लागी, पर दुख हेतु असंत अभागी, भूर्ज तरु सम संत कृपाला, परहित नीति सह विपति बिसाला, सन इव खल पर बंधन करई, खाल कढ़ाई विपति सही मरई, खल बिनु स्वार्थ पर अपकारी, अहिमूषक इव सुनु उरगारी, पर संपदा विनाशी नसाही, जिमि ससी हति हिम उपलबिलाही, दुष्ट उदय जग आरती हेतु, जथा प्रसिद्ध अधम ग्रह केतु, संत उदय संतत सुखकारी, विश्व सुखद जिमि इंदु तमारी, परम धर्म श्रुति विदित अहिंसा, पर निंदा सम अघन गरीसा, हर गुर निंदक दादुर होई, जन्म सहस्र पावतन सोई, द्विज निंदक बहु नरक भोग करी, जग जनमयी बायस शरीर धरी, सुरश्रुति निंदक जे अभिमानी, रौरव नरक परहिते प्राणी, होहि उलूक संत निंदारत, मोहनिसा प्रिय ज्ञान भानुगत, सब कई निंदा जे जड़ करही, ते चमगा दूर होई अवतरही, सुनहु तात अब मानस रोगा, जिनके दुख पावही सब लोगा, मोह सकल व्याधि न कर मूला, तिन्ह ते पुनि उपजहि बहु सूला, काम बात कफ लोभ अपारा, क्रोध पित्त नित छाती जारा, प्रीति करहि जो तीनहि भाई, उपजई सन्यपात दुखदाई, विषय मनोरथ दुर्गम नाना, ते सब सूल नाम को जाना, ममता दादु कंडु ईर्षाई, हर्ष विषाद गरह बहुताई, पर सुख देखी जरनी सोई छई, कुष्ठ दुष्ट
वाटता मन कुटिलई. अहंकार अति दुःख दड मरुआ, दंभ कपट मद मान निहरुआ. तृष्णा उदर वृद्धि अति भारी, त्रिविधि ईशना तरुणति जारी. जुगविधि ज्वर मत्सर अविवेका, कह लगी कहूँ कुरोग अनेका. एक व्याधि बस नर मरहि, ए असाधि बहु व्याधि. पीड़हि संतत जीव कहूँ, सो कि मिलहि समाधि. लेव धर्म आचार तप, ज्ञान यज्ञ जप दान. भेषज पुनि कोटि नहीं, रोग जाहि हरि जान. एहि विधि सकल जीव जग रोगी, सुख हर्ष भय प्रीति वियोगी. मानस रोग कछुक मैं गाये, हहि सब के लखी बिरले न पाए. जाने ते चीज ही कछु पापी, नासन पावही जन परितापी. विषय कुपथ्य पाई अंकुरे, मुनि हृदय का नर बापुरे. राम कृपा नासहि सब रोगा, जो एहि भांति बनई संजोगा. सदगुर वैद वचन विश्वासा, संजम यहन विषय कई आसा. रघुपति भगति सजीवन मूरी, अनुपान श्रद्धा मति पूरी. एहि विधि भले ही सो रोग न साही, नाही त जतन कोटि नहीं जाही. जानिय तब मनु बिरुज गोसाई, जब उर बल विराग अधिकाई. सुमति क्षुधा बाढ़ई नित नई, विषय आस दुर्बलता गई. विमल ज्ञान जल जब सुनहाई, तब रह राम भगति उरछाई. शिव अज सुक सनकादिक नारद, जे मुनि ब्रह्म विचार विसारद. सब कर मत खगनायक इहा, करिय राम पद पंकज नेहा. श्रुति पुराण सब ग्रंथ कहाई, रघुपति भगति बिना सुख नाही. कमठ पीठ जामहि बरु बारा, बंध्या सुत बरु काहू ही मारा. फूल ही नभ बरु बहु विधि फूला, जीवन लह सुख हरि प्रतिकूला. तृषा जाई बरु मृग जल पाना, बरु जामहि सस शीस बिषाना. अंधकारु बरु रवि न सावई, राम विमुख न जीव सुख पावई. हिमते अनल प्रगट बरु होई, विमुख राम सुख पावन कोई. आहा. वारी मथे घृत होई बरु, सिकता ते बरु तेल. वारी मथे घृत होई बरु, सिकता ते बरु तेल. बिनु हरि भजन न भवतरिय, यह सिद्धांत अपेल. बिनु हरि भजन न भवतरिय, यह सिद्धांत अपेल. मसकहि करई बिरंचि प्रभु, अजहि मसकते हीन.
अस बिचारी तजी संशय, राम हि भजहि प्रवीण. विनिश्चितं वदामि ते, न अन्यथा वचांसि मे. हरिं नरा भजन्ति ये, अतिदुस्तरं तरन्ति ते. काय सुंदर. राम सन्मुख व्हा आणि राम विमुख होऊ नका, हे एकच आप्त वाक्य आहे तुलसीदासांचं, सर्वच संतांचं. आणि ते समजण्यासाठी एवढा विस्तार केलाय पहा. 7 प्रश्नांची उत्तरं कशासाठी दिली आहेत? राम भक्ती आमच्या हृदयात ठसवण्यासाठी दिली आहेत. गरुडांनी त्यासाठी आपल्या स्वामींबद्दलचे प्रश्न काकभुशुंडींना विचारलेत. सांगतायत भुशुंडी, मनुष्य शरीराशिवाय कोणतंही शरीर नाही. सर्व चराचर जीव त्याची याचना करतात. मनुष्य शरीर हेच नरक, स्वर्ग आणि मोक्ष यांची पायरी आहे. तिन्हीसाठी मनुष्य शरीर आहे. कल्याणकारी ज्ञान, वैराग्य, भक्ती देणारंही मनुष्य शरीर आहे. असं मनुष्य शरीर प्राप्त करून सुद्धा जे लोक श्रीहरींचं भजन करत नाहीत आणि अतिशय घाणेरड्या विषयांमध्ये अनुरक्त असतात, ते कसे आहेत? परीस आपल्या हातानं फेकून देणारे आणि त्याच्या बदली काचेचे तुकडे घेणारे असे आहेत. त्यामुळे हे गरुडा, जगामध्ये दारिद्र्यासारखं दुःख नाही. म्हणजे दारिद्र्य म्हणजे हे लौकिक दारिद्र्याबद्दल बोलत नाही आहे तिथे. हे दारिद्र्य भजनाचं परीस टाकून विषयांचे काचेचे तुकडे घेण्याचं दारिद्र्य आहे. आणि त्या दारिद्र्यासारखं दुःख नाही. आणि संत मिलन सम सुख जग नाही. संतांची भेट यासारखं सुख नाही. सांगितलंच त्यांनी. रामांहून अधिक श्रेष्ठ रामांचे दास म्हणजेच त्यांचे संतजन आहेत. त्यामुळे हे पक्षीराज, काया वाचा मनानं परोपकार करणं हाच संतांचा सहज स्वभाव आहे. संत असंत वर्णन करा म्हटलं ना पक्षीराजांनी, त्याबद्दल सांगतायत आता की संतांचा सहज स्वभावच आहे काया वाचा मनानं परोपकार करणं. आता उरलो उपकारापुरता, हे जेव्हा आम्ही संतांच्या आचरणात बघतो तेव्हा आम्हाला कळतं की संत काय असतात. आम्ही सिंपथी, एम्पथी वगैरे शब्द विनाकारण वापरत असतो, ज्याचा काडी मात्र संबंध खरा आमच्या अंतःकरणाशी नसतो. केवळ आम्ही शब्द वापरतो आणि तसे आम्ही आहोत या भ्रमात असतो. ज्यावेळेला आम्ही संतांचं आचरण बघतो, ज्यावेळी त्यांचा उपकार काय दर्जाचा असतो, काय टू व्हॉट एक्सटेंट, आउट ऑफ द वे जाऊन करणं म्हणजे काय करणं, किती करणं, कशासाठी करणं, काय त्यांना गरज आहे, हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला संतांचं खरं लक्षण जे उपकार, त्याचा अर्थ काय निदान आम्हाला बुद्धीनं कळतं. ते हृदयात उतरणं फार मोठी, फार पुढची गोष्ट आहे. केवळ संत सद्गुरूंच्या कृपेनंच आणि नामस्मरणानंच ते प्राप्त होऊ शकतं. पण इथे सांगतायत की हा संतांचा सहज स्वभाव आहे. दुसऱ्याच्या कल्याणासाठी दुःख सहन करतात आणि जे दुर्जन अभागी असतात ते दुसऱ्यांना दुःख देण्यासाठीच झटतात, असे हे असंत असतात. कृपाळू संत भोजवृक्षाप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी मोठं संकटही सहन करतात. भोजवृक्षांच्या पानांना टाचून आम्ही पत्रावळी बनवतो ना, ते टाचून सुद्धा ते दुसऱ्यांना सुखच देतात, मोठं संकटही सहन करतात. पण दुष्ट लोक तागाप्रमाणे दुसऱ्यांना बांधतात आणि त्यांना बांधून टाकण्यासाठी स्वतःची चामडी सोलून घेऊन आपत्ती विपत्ती सहन करत करतच मरतात. दुष्ट हे स्वार्था वाचून साप आणि उंदरांप्रमाणे कारण नसताना दुसऱ्यांवर अपकार करणं हाच त्यांचा स्वभाव असतो. दुसऱ्याच्या संपत्तीचाही नाश करतात हे असंत स्वभावाचे लोक आणि स्वतःही नष्ट होतात. ज्याप्रमाणे गारा शेतीचाही नाश करतात आणि स्वतःही नाहीशा होतात, असे दुष्ट असतात. दुष्टांची उन्नती ही अधम अशा धूमकेतूच्या उदयाप्रमाणे जगाच्या दुःखालाच कारण ठरते. पण संतांचा उदय मात्र नेहमीच सुखदायक असतो.
ज्याप्रमाणे चंद्र सूर्याचा उदय संबंध विश्वासाठी सुखदायक असतो, त्याप्रमाणे संत असतात. आणि आता पुण्य आणि पाप जे विचारलं त्याबद्दल सांगतायत की वेदांमध्ये अहिंसेलाच परमधर्म मानलंय. म्हणजे पुण्य सर्वात मोठं कोणतं? अहिंसा. काया वाचा मनानं अहिंसक वृत्ती असणं हेच पुण्य. आणि परनिंदाईसारखं मोठं पाप नाही सांगितलंय. परनिंदा सम अघनगरीसा. सगळे मुद्दे आमच्या महाराजांनी सांगितलेलेच आहेत पहा, सहज लक्ष देण्यासारखं आहे. परनिंदा, गॉसिपिंग, परम पाप, सर्वात मोठं पाप म्हटलंय. म्हणजे आम्ही काय आणि किती पाप करत असू याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी ही चौपाई आहे. आणि पुढे सांगतायत निंदा, परनिंदा आणि त्यातल्या त्यात शिवभगवान आणि गुरूंची निंदा करणारा मनुष्य पुढच्या जन्मी बेडूक होतो, दादुर होई. त्याला 1000 जन्म तेच बेडकाचं शरीर मिळतं. जे विप्रवरांची निंदा करतात ते पुष्कळ जन्म नरक भोगतात आणि मग जगामध्ये कावळ्याचा देह घेऊन जन्म घेतात. जे अभिमानी जीव देवांची आणि वेदांची निंदा करतात ते रौरव नरकात पडतात. संत निंदा करणारे लोक घुबड होतात. त्यामुळे त्यांना मोहरूपी रात्रच आवडते आणि ज्ञानरूपी सूर्याचा त्यांच्यासाठी अस्त झालेला असतो. जे सर्वांची निंदा करतात असे मूर्ख वटवाघुळाचा जन्म घेतात. अशा रीतीनं तुलसीदासांनी इथे त्याचा परिणाम काय होतो हे सांगितलं त्या पापांचा. आणि आता हे तात मानसिक रोग सांगतो ज्यामुळे लोकांना दुःख भोगावं लागतं. सर्व रोगांचं मूळ मोह आहे सांगितलं. आसक्ती, त्यालाच अज्ञान म्हटलंय, इग्नरन्स. त्यामुळे असलेली आसक्ती, ममत्व. आणि या अज्ञानाच्या व्याधींनी फार यातना होतात. आता कफ वात पित्त याबद्दल सांगतायत. कामवासना हा वातरूपी आहे. लोभ हा अपार असा कफ आहे आणि क्रोध हा पित्त आहे, ज्यानं नेहमी छाती जळत असते म्हणतात. आणि असा हा वात पित्त कफ एकत्र आले, काम, लोभ आणि क्रोध जर एकत्र आले तर मात्र अतिशय दुःखदायक असा सन्निपात रोग म्हणजे संधिवात असा रोग निर्माण होतो. अतिशय कष्टानं जे विषयांचे मनोरथ आहेत ते सर्व कष्टदायक रोग आहेत. इतके ते आहेत की त्यांची नावं कोण जाणू शकेल. इतक्या तऱ्हेचे रोग आहेत. जे मानसिक रोग आहेत त्याचं प्रतिबिंब दैहिक रोगांमध्ये दिसतं. आज विज्ञानानं हे सिद्ध केलं आहे की प्रथम रोग हा मनामध्ये निर्माण होतो आणि मग तो शरीरामध्ये पसरतो. त्यामुळे त्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस असं म्हणतो. तर ते जे आहे त्याचा उदय ह्या षड्रिपूंमुळे कसा होतो हे इथे तुलसीदासांनी सांगितलं आहे. आणि त्याचं मूळ मोह म्हटलं आहे पहा, आसक्ती, लोभ हेच त्याचं मूळ आहे. आणि पुढे म्हणतायत ममत्व हा दादू म्हणजे गजकर्ण आहे जणू. ईर्ष्या ही खरूज आहे. हर्ष आणि विषाद हे गलगंड आहेत, गळ्याचे वाढलेले रोग आहेत म्हटलंय. हर्ष पण घातलाय त्याच्यामध्ये. म्हणजे भोग कुठला आहे पुन्हा एकदा तुलसीदास आम्हाला इथे सांगतायत. दुसऱ्याचं सुख बघून जो जळतो त्याला क्षय होतो, तो क्षयरोगी. दुष्टता आणि मनाची कुटिलता हेच कोड आहे म्हटलंय. अहंकार हा अत्यंत दुःख देणारा संधिवात रोग आहे. दंभ, कपट, मद, मान हे नारू आहेत. तृष्णा हा जलोदराचा रोग आहे म्हटलंय. पुत्र, धन, मान यांबद्दलची प्रबळ इच्छा हा 3-3 दिवसाच्या आड येणारा जणू ताप आहे, फिवर. पुत्रमोह, धनमोह, मानाची इच्छा, इषणा. मत्सर, अविवेक हे ज्वर आहेत 2 प्रकारचे. असे अनेक वाईट रोग आहेत. किती म्हणून तुला सांगू म्हणतायत काकभूषुंडी. एकाच रोगाला बळी पडल्यावर मनुष्य मरून जातो, तर हे तर अनेक असाध्य रोग आहेत जे जीवाला सतत पीडत असतात. अशा परिस्थितीमध्ये मनुष्य समाधीची शांती कशी बरं प्राप्त करू शकेल? 2 टोकं नाहीत का? जोवर या मानसिक रोगांपासून मुक्ती नाही तोवर कसं समाधान लाभेल?
त्यामुळे म्हणतायत नियम, धर्म, उत्तम आचार, तप, ज्ञान, यज्ञ, तप, दान अशी अनेक कोट्यवधी औषधं आहेत. पण हे गरुडा, या औषधांनी सुद्धा हे रोग जात नाहीत. पहा बरं, या सत्वगुणी उपायांनी सुद्धा हे रोग जात नाहीत. अनेक जगातले लोक अशा रीतीनं रोगीच आहेत म्हणतायत. शोक, हर्ष, भय, प्रीती, वियोग या दुःखानं अजूनच वरचेवर दुःखी होत असतात. आणि मी हे सर्व तुला अगदी थोड्याच मानसिक रोगांबद्दल सांगितलं आहे. आणि सर्वांनाच हे रोग आहेत, पण एखाद्याला कोणाला त्याची जाणीव होते, ते कळून येतात. प्राण्यांना जाळणारे हे रोग, पापी रोग जे जाणतात ते त्यांच्यामध्ये काहीसे क्षीण होतात. म्हणजे ज्याला कळतं की मी रोगी आहे, जसं महाराज म्हणाले की स्वतःच्या अंतरंगातले दोष दिसून येणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे, तसं हे मानसिक रोग म्हणजेच ते परमार्थाची पहिली पायरी, आमच्या अंगातले दोष दिसणं. आणि ते जाणले की काहीसे क्षीण होतात, कारण त्यामुळे सतत ती जागृती राहते ना, की मी क्रोध येतोय माझ्यामध्ये, मी आसक्त होते. या सर्व गोष्टी लक्षात आल्या की त्याची इंटेन्सिटी कमी होते सांगतायत, पण तरीसुद्धा त्यांचा नाश होत नाही. जर विषय रूपाचं कुपथ्य झालं तर ऋषीमुनींच्या हृदयातही हे रोग उगवतात. मग बिचाऱ्या सामान्य माणसाची काय कथा म्हणतायत तुलसीदास. पण जर श्रीराम कृपेनं असा एक योग जुळून आला तर मात्र हे सर्व रोग नष्ट होतील. कोणता तो योग सांगतायत? सदगुर बैद बचन विश्वासा, संजम यहन विषय कै आसा. सद्गुरु रूपी वैद्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचा योग जुळून यायला लागतो श्रीराम कृपेनं. आणि हे जर झालं तर मात्र हे रोग नाहीसे होतात, नष्ट होतात सांगितलंय. काय ताकद आहे पहा आमच्या सद्गुरूंची. सद्गुरु वैद बचन विश्वासा, पण त्याला पथ्य सांगितलंय. केवळ सद्गुरू केले आता सर्व रोग नष्ट झाले असं होत नाही. काय पथ्य सांगितलंय? संजम यहन विषय कै आसा, विषयांची आशा धरू नये, हे पथ्य आहे. फारच मोठं पथ्य आहे नाही का? पण ते पथ्यसुद्धा आमच्या महाराजांसारखे सद्गुरू आपल्याच कृपेनं आमच्याकडून करवून घेतात. हे जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा अशा ह्या सद्गुरूरूपी वैद्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही तर कुणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार हे लक्षात येतं. त्यामुळे सांगतायत रघुपती भगती सजीवन मोरी, अनुपान श्रद्धा मतिपुरी. रघुनाथांची भक्ती हीच संजीवनी मुळी आहे. श्रद्धेनं, पूर्ण बुद्धीनं, हेच तिच्यावर श्रद्धा असणं हेच त्याचं अनुपान आहे. आणि असा योग असेल तर रोग कदाचित नष्ट होईल, नाहीतर कोट्यवधी प्रयत्नांनीही ते जात नाहीत. आणि ह्याची परिणती काय? रोग नष्ट झाले समजावं कसं नाही का? आम्हाला समजणार कसं? दैहिक रोग असेल तर कळेल, हात दुखतोय, दुखायचा बंद झाला, रोग गेला. पण मानसिक रोगामध्ये हे सर्व रोग जे निरूपित केले तुलसीदासांनी, ते गेले हे समजायचं कसं ते सांगतायत आता. हे गोसाई, मन निरोगी झालं असं तेव्हाच समजावं जेव्हा मनामधलं वैराग्याचं बळ वाढेल, उत्तम बुद्धीची भूक वाढत राहील. उत्तम बुद्धी म्हणजे सद्बुद्धी, जी भगवंताकडे नेते ती बुद्धी. आणि विषयांच्या विषयीची आशारूपी जी दुर्बलता आहे ती नष्ट होईल. 3 गोष्टी सांगितल्या. वैराग्याचं बळ वाढलं, सद्बुद्धी वाढली आणि विषयाची आशा कमी झाली, दुर्बलता कमी झाली, म्हणजेच मनावर ताबा आला. या 3 गोष्टी झाल्या तर मग आम्हाला हे मानसिक रोग, आम्ही मानसिक रोगग्रस्त नाही असं समजायला हरकत नाही असं सांगतायत. आणि आता म्हणतायत अशा रीतीनं सर्व रोगांपासून सुटका झाल्यानंतर जेव्हा मनुष्य निर्मल ज्ञानरूपी जलामध्ये स्नान करतो तेव्हा त्याच्या मनात रामभक्ती नांदते. शिव, ब्रह्मदेव, शुकदेव, सनकादिक, नारद हे जे ब्रह्मज्ञानी, ब्रह्मविचारामध्ये पारंगत असे मुनिश्रेष्ठ आहेत, या सर्वांचं हेच मत आहे, कर्य राम पद पंकज नेहा. श्रीरामांच्या चरणकमलांची भक्तीच केली पाहिजे. म्हणून श्रुती पुराण सर्व ग्रंथ सांगतात रघुपती भगती बिना सुख नाही. रघुनाथांच्या भक्तीशिवाय सुख नाही.
जसं म्हटलं, उपनिषदांमध्ये जी ब्रह्मवाक्य आहेत, ज्यांचं चिंतन केलं जातं, तसं ह्या रामचरितमानसमधल्या हे पुढचे जे 4-5 वाक्य आहेत, त्यांचं अखंड चिंतन करण्यासाठी, म्हणजे ती ब्रह्मवाक्य आहेत भक्तिमार्गींसाठी. रघुपती भगती बिना सुख नाही, हे सांगितलं. पुढे म्हणाले, कासवाच्या पाठीवर एखादवेळी केस उगवतील, वांझबाईचा मुलगा एखादवेळी कोणीतरी मारून टाकेल, म्हणजे ह्या अतिशयोक्ती अलंकार घातलेत की जे शक्यच नाही. आकाशामध्ये सुद्धा एक वेळ अनेक फुलं उमलतील, पण जीवन लह सुख हरी प्रतिकूला, श्री हरींना प्रतिकूल विनमुख होऊन जीवाला कधीही सुख मिळू शकणार नाही. मृगतृष्णेच्या पाण्यानं एक वेळ तहान भागेल, सशाला शिंग उगवतील, अंधकार एक वेळ सूर्याचा नाश करेल. अशा अशक्य गोष्टी झाल्या तरी श्रीहरींना विनमुख होऊन जीवाला सुख मिळू शकत नाही. राम विमुख न जीव सुख पावई. कदाचित बर्फातून आग उत्पन्न होईल, पण हरींना विनमुख होऊन कुणालाही सुख मिळू शकत नाही. विमुख राम सुख पावन कोई. अशी ही वाक्य तुलसीदासांनी आम्हाला श्रीहरींना सन्मुख कसं आम्ही अखंड राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी घातली आहेत. म्हणतायत पुढचा दोहा तर सुप्रसिद्ध आहे. बारी मथे घृत होई बरू, सिकता ते बरू तेल, बिनु हरी भजन न भव तरिय यह सिद्धांत अपेल. पाणी घुसळून कदाचित त्यातून तूप निर्मिती होऊ शकेल. वाळू जी असते ती घाण्यातून काढल्यानं एक वेळ त्यातून तेल निघेल. म्हणजे ह्या अशक्य गोष्टीसुद्धा कदाचित शक्य होतील, पण श्रीहरींच्या नामस्मरणाशिवाय संसाररूपी सागरातून तरून जाता येणार नाही. हा अटळ सिद्धांत आहे. यह सिद्धांत अपेल. कारण प्रभू श्रीराम हे एखाद्या कीटकाला सुद्धा ब्रह्मदेव बनवू शकतात आणि ब्रह्मदेवालाही कीटकाहून क्षुद्र बनवू शकतात. असा विचार करून जे चतुर पुरुष स्त्रिया सर्व चतुर मनुष्य आहेत, ते मात्र सर्व संशयाचा त्याग करतात आणि केवळ श्रीहरींचं भजन करतात. अशा रीतीनं हे गरुडा, मी जो अत्यंत पूर्णपणे निश्चित केलेला सिद्धांत आहे तो सांगितला. तो सांगतोय, माझं वचन मिथ्या नाही. जे मनुष्य श्रीहरींचं भजन करतात ते अत्यंत दुस्तर असा संसार सागर सहजपणे पार करतात. अशा रीतीनं या कलियुगामधली तारक शक्ती जी हरिभक्ती, त्याबद्दल इथं तुलसीदासांनी आम्हाला परोपरीनं अनंत उदाहरणं देऊन समजावून सांगितलं आहे. आणि पुढेही थोडक्यामध्ये कसे कुठलेही जीव, कोणत्याही स्तरातले जीव हरिभक्तीमुळे उद्धरून जाऊ शकतात हे सांगतायत. ते आपण पुढच्या भागात बघूया. पण एवढं निरूपण तुलसीदासांनी काकभुशुंडींच्या मुखातून केलेलं हरिभक्तीचं निरूपण, त्यामुळे आमच्या हृदयामध्ये निदान आम्हाला हरिभक्ती प्राप्त व्हावी ही दुर्दम्य इच्छा जरी प्रकट झाली तरी आमचे सद्गुरू निश्चितपणे आमची ती तृषा पुरवतील. आणि मग सद्गुरूंनी एकदा हरिभक्तीची तृष्णा पुरवली की इतर कुठलीही तृष्णा आमच्या वाट्याला सुद्धा जाणार नाही. याचा अनुभव आम्हाला यावा हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.